मित्राच्या पत्नीला भोगले, व्हिडिओ करून धमकावले, त्रासलेल्या सोमानेच हकीमला पतीच्या साथीने संपवले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची घटना ही बघायची आपल्याला यूपीमधील म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्यामधली. शेतात झोपण्यासाठी गेलेल्या 40 वर्षीय रहिवासी हकीम सिंग याचा दुसऱ्या दिवशी मृतदेह दिसून आला. रात्री त्याची कोणीतरी हत्या केली होती. या शेतात येऊन त्याचा खून करून कोणीतरी गेला होता आणि याचा थांगपत्ताही कोणाला लागला नव्हता. हे कसे शक्य आहे याचा पोलीस उलगडा करत होते. याच भागातील कोणीतरी ओळखीच्यानेच हे कृत्य केले असावे यात शंका नव्हती. पण तो कोण हे समजत नव्हते. पुरावा काहीच नव्हता, मागेही सापडत नव्हता. अशा वेळी उपयोगी पडते ती गावातील कुजबूज. हकीम सिंगने मित्राच्याच बायकोशी ठेवलेले अनैतिक संबंध लोकांच्या चर्चेत रंगले होते. या चर्चेने पोलीस संशयापर्यंत पोहोचले होते आणि एका वासनांधीने केलेल्या छळाचा अंत उघडकीस आला. वासना, छळ आणि नियोजनबद्ध खून असा सगळा घटनाक्रम असणारे या घटनेचे ही आपल्याला एक कथारूप, आपल्याला एक स्टोरी ही बघायची आहे. पूर्ण विश्लेषण करून सविस्तर ही घटना आपल्याला उलगडायची आहे. तर बघूया सविस्तर घटना कुठे घडली, काय घडली आणि कशी घडली. उत्तर प्रदेश राज्यातील महोबा जिल्ह्यातील सौरा हे एक छोटे गाव. या गावात हकीम सिंग हा 40शीचे गृहस्थ होता. घरी बायको, मुले सगळं काही व्यवस्थित होतं. 40 वर्षाचा गृहस्थ, बायको, मुले सगळं काही प्रपंच एकदम व्यवस्थित चालू होता. पण 40शीला पोहोचला होता. घरात सगळे काही मिळत होते, पण मनात वासनेचा किडा वळवळत होता, सळसळत होता. याच गावात आजुद्दी आणि त्याची पत्नी सोमा रायकवार हे दोघे राहत होते. आजुद्दी हा हकीम सिंग याच्यासोबत मिळून शेतजमीन घेऊन शेतीचे काम करायचा. तसे तो मासे खरेदी विक्री करायचे कामही करत असे. खरे तर आजुद्दी आणि हकीम हे दोघे मित्र होते. दोघे एकत्र शेतीचे काम करत होते. त्यांची स्वतःची शेती खूपच कमी होती, त्यामुळे ते इतरांची शेती कसण्यासाठी घेत होते. दोघांच्या दोस्तीमुळे हे शक्य झाले होते. दोघांतील संबंध चांगले घट्ट झाले होते, चांगले वाढत होते. त्यामुळे आजुद्दी हा मासे खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी गेला, तरी त्याची बायको सोमा ही शेतात हकीमसोबत काम करत असे. दिवसामागून दिवस जात होते. आजुद्दी व्यवसायानिमित्त जास्तच बाहेर राहू लागला, तर सोमा हकीमसोबत शेतात राबू लागला. वास्तविक हकीम एकटा शेतात काम करत असे, त्याप्रमाणे सोमा ही एकटी काम करत होती. तरी कामाची भागीदारी बरोबरी होती. शिवाय आजुद्दी जे काम करे ते जास्तीचेच होते. त्यामुळे हकीमलाही काय बोलता येत नव्हते असे मानले जात होते. पण प्रत्यक्षात वेगळाच डाव हकीम खेळण्याच्या तयारीत होता. हकीमची नजर आता सोमावरून फिरू लागली होती. सोमा ही मात्र आता त्याच्या एक नजरेत येऊ लागली होती, त्याच्या नजरेमध्ये पडू लागली होती. आणि घरातील कामाची आवराआवर करून सोमा शेतात येई. तेव्हा हकीम आधीच शेतात आलेला असे. दोघे कामानिमित्त एकमेकांशी बोलत मिळून मिसळून काम करत होते. हे करता करता दोघांतील सहवास वाढत होता. नवरा कामासाठी बाहेर गेल्याने घरात सोमाला एकटीला करमत नसे. त्यापेक्षा शेतात गेलेले बरे म्हणून ती रोज न चुकता शेतात येत असे. तर हकीमला हे एकच काम असल्याने तोही रोज शेतात असे. काही काम नसले तरी ते दोघे शेतात येत गप्पा मारत बसत. बोलता बोलता हकीमने सोमाशी चांगलीच जवळ केली होती. दिवसेंदिवस सोमा हकीमच्या जवळ जात होती. आपण कोणत्या मार्गाने चालतो आहोत याचे तिला भान उरले नव्हते. आजुद्दी सकाळी गेला की संध्याकाळीच परत येत असे, तर दिवसभर सोमाजवळ हकीम असे. त्यामुळे काही लागले तर सोमा हकीमला सांगत असे. तोही तिच्या तोंडातून पडेल ती लगेच आणून देत असे. ती कधी कधी म्हणायची, तुम्हाला किती वेळा काम सांगायचे, कधी कधी नको वाटतं. तर तो म्हणे, अहो वहिनी, त्यात काय झाले, मी असतो म्हणून सांगता, नाहीतर तुमच्याशिवाय कोण आहे. सुरुवातीला त्याच्या या बोलण्याने ती भ्रमात पडू लागली. तो गोड गोड बोलू लागला. ती तसते तिच्या मोहामध्ये येऊ लागली. तिच्या चेहऱ्यावर नाराजी पाहून तो सावरासावर करायचा. अहो वहिनी, मी आहे आणि तुम्ही दोघेच तर असतो, आणि आपण दोघे तरी असतो शेतामध्ये. मग आपणच एकमेकाला काही लागलं सवरलं तर बघायला नको का. तुम्हाला काही लागू दे, मला सांगा. त्यांच्या त्या बोलण्याने तिच्या मनातील शंका दूर व्हायची. पण त्याच्या मनात मात्र खेळ सुरू होता. हळूहळू त्याला त्याच्याकडून काही काम करून घेण्यात काहीच गैर वाटत नसे. आणि उलट ती त्याला मनातले सगळे सांगू लागली. त्याच्यासाठी जेवण वगैरे नेऊ लागली. त्याला आवडते खाद्यपदार्थ करू लागली. तोही तिच्या आवडीनिवडी जपू लागला. दोघांतील संबंध दिवसेंदिवस घट्ट होत गेले. आता तिच्या शरीराला स्पर्श करणे नेहमीचे झाले होते. अखेर तो दिवस उलगला जेव्हा हकीमचा डाव यशस्वी झाला.
सोमा त्याच्या जाळ्यात सापडली आणि शेतातील घरात त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवला तेव्हा तिने लाजून त्याच्याकडे पाहिले. तो समजला त्याने तिचा पुरता अंदाज घेतला होता. ती जाळ्यात सापडली आहे हे मात्र त्याच्या लक्षात आले होते. लक्षात आल्यानंतर त्याने हा डाव खेळला होता. तो पुरत्या तयारीनिशी आला होता. त्याने संधी सोडली नाही. तसाच हात धरून त्याने तिला स्वतःजवळ ओढली. ती निसंकोचपणे तिच्या मिठीमध्ये आली आणि तिला मिठी जावळून धरले आणि तिच्या चेहऱ्यावरून मानेवरून जीभ फिरवण्यास सुरुवात केली. तसा तिचा संयम सुटला. ती त्याला प्रतिसाद देऊ लागली. परपुरुषाच्या स्पर्शाने ती धुंद झाली होती. लोकलाज सोडून तिने आपले शरीर हाकीमच्या स्वाधीन केले होते. तिच्या त्या भरलेल्या देहावरून त्याचे हात मुक्तपणे फिरू लागले होते. एक एक करत त्याने तिला पूर्ण विवस्त्र केले. तिचे नागवे शरीर पाहून तो पिसाळला. आदाशासारखा तिच्या शरीराचा चोळामोळा करू लागला. ती वेदनेने विहळू लागली तशी त्याची वासना भडकली. त्याने तिला बेडवर पाडले आणि तिच्या शरीराचा पूर्ण कब्जा घेतला. काही वेळातच तोही विवस्त्र होता. त्याच्या तंगड्या देहाखाली तिच्या मासल मुलायम देह रगडून निघत होता. वासनेला उधाण आली. खोली सुसंस्काराने भरून गेली. जोरदार सगमदाराचा दमदार समारोह झाला. दोघेही विवाहित होते. शरीरसुखाचा अनुभव असणारे दोघेही होते. तरी त्यांना या अनैतिक संबंधात विलक्षण सुख मिळाले. त्यानंतर हा खेळ नेहमीचाच होऊन बसला. हाकीम रोजच तिच्याकडे शरीरसुख मागू लागला. सुरुवातीला तिलाही त्यात गोडी वाटत होती, पण रोजच त्याच्याकडून सुरू असलेल्या बळजबरी तिला त्रासदायक वाटू लागली. एक तर पतीचा विश्वासघात करून ती परपुरुषाशी संबंध ठेवत होती हे तिच्या मनाला खाऊ लागले होते. त्याचाच हाकीम रोज तिच्या शरीराचा भोग घेऊ लागला. त्याची वासना शमवताना तिला त्रास होत होता, पण तो तिला काही जुमावत नव्हता. ती रोजच थकून जात होती. नवऱ्याला ती टाळी लागली होती. परिणामी नवरा तिच्यावर चिडला होता. त्याच्या मनात संशय निर्माण होत होता. त्यामुळे झाकलीमूठ 1.25 लाखाची म्हणत हे संबंध तोडण्याचा ती विचार करत होती. त्यासाठी ती त्याच्यापासून बाजूला राहू लागली होती आणि याउलट हाकीमचे झाले होते. तो कोणत्याही परिस्थितीत तिला हातची जाऊ देणार नव्हता. काही झाले तरी त्याला ती हवीच होती, कारण तो तिच्यावर जबरदस्तीने कधीही संबंध ठेवू शकत होता आणि त्यामुळे ती त्याला तटाळू लागली होती. त्याला राग येऊ लागला होता. तो तिच्यावर संशय घेऊ लागला होता. ती अन्य कोणाशीही बोलताना दिसली तरी तो तिच्याशी भांडण करत होता. तू माझी आहेस, दुसऱ्या कोणाशी बोलायचं नाही, याद रख असे म्हणत तो तिला मारहाण करत भोगायचा. ती पार वैतागून गेली होती. नवऱ्याला सांगणे शक्य नव्हते. तसेच शेतात कामावर जाणे बंद करणे हे जमणारे नव्हते. ती चांगलीच कात्री सापडली होती. याचा हाकीम पुरेपूर फायदा घेत होता. तो रोज तिच्यावर अत्याचार करत होता. दरम्यान ती आपल्या ताब्यात राहावी यासाठी त्याने एक शक्कल लढवली. शेतातील खोलीत ते शरीरसंबंध करत असत. तिथेच त्याने कॅमेरा सुरू करून मोबाईल ठेवला. त्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात स्पष्टपणे चित्रीकरण होईल या पद्धतीने तो तिला नग्न करून कामक्रीडा करू लागला. हा सगळा खेळ कॅमेऱ्यात बंदिस्त झाला होता. हा व्हिडिओ त्याने सोमाला दाखवला. आपला नग्न व्हिडिओ तसेच हाकीमसोबत कामक्रीडा पाहून ती हाबगबली आणि ती घाबरली. हे कशाला केलं आहे असे तिनं चिडून विचारले. तेव्हा त्याने सांगितले, तू मला कायमची पाहिजे आहेस. मला सोडून जायचा विचारही करू नको. माझ्याशिवाय कोणाशी बोलायचंही नाही, अन्यथा तुझा हा व्हिडिओ मी सगळ्या गावाला दाखवेन. याद रख. त्याचे हे बोलणे ऐकून तिला घामच फुटला. ज्याच्यावर विश्वास ठेवून नवऱ्याचा घात केला तोच आता तिच्या आबरू वेशीवर टांगायला तयार झाला होता. तिला काही सुचत नव्हते. ती मनातून घाबरून गेली होती. इकडे आड तिकडे विहीर अशी तिची अवस्था झाली होती. अखेरीस तिने धाडस करून नवऱ्याला सगळे सांगण्याचे ठरवले. तिने नवऱ्याला विश्वासात घेत, हाकीमने माझ्या मजबुरीचा फायदा घेत माझ्यावर अत्याचार केला असे सांगितले. आपल्या बायकोचे बोलणे ऐकून त्याला संताप अनावर झाला. तो हाकीमला जाब विचारण्यासाठी तयार झाला, पण तिने त्याला रोखले. त्याला काही बोलू नका, कारण त्याने माझा कपडे नसलेला व्हिडिओ केला आहे. तो गावातील लोकांना दाखवून आपली बदनामी करण्याची धमकी देत आहे. तुम्ही त्याला काही न बोलता तर तो आपली बदनामी करेल. तिच्या तो सगळा प्रकार ऐकून त्याला काय करावे हे सुचेना. आपल्या बायकोवर जबरदस्ती करणाऱ्या हाकीमला अद्दल घडवलीच पाहिजे या मतावर तो ठाम होता. त्याच्या साथीने त्याची पत्नी होती. अखेरीस दोघा पती पत्नीने हाकीमचा आवाजच बंद करण्याचा निर्णय घेतला.
हाकीमच्या हालचाली त्याच्या घरची माहिती या नवरा बायकोला होतीच. याचाच फायदा घेण्याचे त्यांनी ठरवले. हाकीम शेतात झोपण्यासाठी जात होता असे. अजुद्दी हा कामामुळे घरी थांबत असे, तर सोमा बाईमाणूस असल्यामुळे ती काही शेतात राखण करण्यासाठी जाऊ शकत नव्हती. त्यामुळे राखण करण्याची जबाबदारी हाकीमवरच आली होती. तो रोज रात्री शेतात झोपण्यात जात असे, त्यावेळी त्याचा काटा काढायचा असे या दोघांनी ठरवले. दिवस उजाडला 25 फेब्रुवारी आणि रात्री हाकीम नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी शेतावर गेला. हे सोमा आणि तिच्या पतीलाही माहीत होते. दोघांनी अंदाज घेतला होता. रात्रीचा काळोख वाढत गेला. सगळीकडे शांतता पसरू लागली. तशी सोमा आणि अजुद्दी हे दोघे हातात कुऱ्हाड घेऊन बाहेर पडले. वाटेत कोणी भेटले तरी शेताकडे चाललो आहे असे सांगता येणार होते, पण ते शेतात काय करण्यास निघाले आहेत हे मात्र कोणालाच माहीत नव्हते. कोणी विचारणारे नव्हते. ते दोघे अगदी शांतपणे शेताच्या वाटेने निघाले. मध्यरात्रीच्या सुमारास कोणीही त्यांना बघण्याची भेटण्याची शक्यता नव्हती. ते शेतात पोहोचले तेव्हा खाटेवर हकीम सिंग झोपला होता. त्याची गाढ झोप लागली होती. दबक्या पावलांनी सोमा आणि अजुद्दी हे दोघे त्याच्याजवळ गेले आणि दुसऱ्या क्षणी दोघांनी कुऱ्हाडीने त्याच्यावर सपासप घाव घातले. त्याला जाग येण्याआधीच त्याचा जीव गेला होता. हकीम सिंग ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर ते तडक घरी निघून आले. आता कोणालाच काही कळणार नाही असे त्यांना वाटत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी हकीम सिंग घरी आला नाही म्हणून त्याची पत्नी त्याला बोलवण्यासाठी शेतात घरी आली. शेतात आली. तिला पतीचा रक्तबंबाळ मृतदेह दिसला. तसं तिने एकच आक्रोश सुरू केला. पाहता पाहता लोकांची गर्दी जमली. कोणीतरी पोलिसांना माहिती दिल्याने पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. सारे सोपस्कार पार पडले. हाकीमचे कोणाशी काही वैर नाही आणि याची माहिती घेण्यात आली. घटनास्थळी काही पुरावा सापडतो याचा कसून शोध घेतला, पण हाती काहीच लागले नाही. पोलीस अधिक खोलात जाऊन तपास करू लागले. गावात गोपनीय तपास सुरू होता. खबरे कामाला लागले होते. मग पोलिसांच्या कानावर मात्र काही गोष्टी येत होत्या आणि हाकीम यांच्यातील अनैतिक संबंधाची कुजबूज पोहोचली होती. पोलिसांनी सोमावर लक्ष केंद्रित केले तेव्हा सोमाचा तिचा पती अजुद्दी हा हाकीमचा मित्र होता. दोघांनी मिळून शेत कसण्यासाठी घेतली होती, पण हाकीमचा खून होऊनही तो मात्र साधी खबर विचारण्यासाठीही आला नव्हता. एकतर त्याच्या बायकोशी हाकीमचे संबंध असल्याचे बोलले जात होते आणि घटना घडल्यापासून अजुद्दी लांब लांब राहत होता. यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळकावला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीत तो जास्त काळ टिकाव धरू शकला नाही. त्याने गुन्हा कबूल केला. तसेच पत्नी सोमा ही साथीदार असल्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तिलाही ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे, पण वासनेच्या आहारी जाऊन एका विवाहितेचा फूस लावणे, मित्राचा विश्वासघात करून त्याच्या पत्नीशी संबंध ठेवणे, इतकेच नाही तर तिच्यावर जबरदस्ती करणे, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणे हकीम सिंगला खूपच महागात पडले होते. तर त्याच्या आमिषाला भुललेल्या सोमावर पतीसह तुरुंगात जाण्याची वेळ आली आणि दोघेही नवरा बायको आता तुरुंगात मस्त जेलाची हवा खात आहे. बघा मित्रांनो, असा हा क्राईम घडला आणि दोघे अतिशय एकदम जवळचे मित्र असल्याने दोघांनी शेत म्हणजे बटाईनी करून ठोक्यानी करून त्यांनी शेत जमीन कसत होते. पण याच्यामध्येच तो एक मित्र व्यवसायानिमित्त बाहेर असायचा आणि त्याची पत्नी शेतात असायची, तोही असायचा. पण चांगल्या संबंधातून एक वाईट नजर त्याच्या मनामध्ये खेळू लागली आणि त्या मित्राच्या बायकोकडे त्याची एक वाईट नजर जाऊ लागली आणि याच्यामधनं त्याचा संबंध वाढला. ती बायकोही त्याच्या प्रेमाला भुलली आणि तीही त्याच्या जाळ्यात अडकली. पण मात्र जास्त शारीरिक संबंध हा वाढू लागले आणि याचं रूपांतर हे जास्त शारीरिक संबंधामध्ये झालं आणि ते त्याला कदरून गेले. त्याला एक कंटाळवाने तिला वाटू लागले आणि आपल्या पतीच्या मनाविरुद्ध या घटनास्थळी आपण बाजूच्या साईडला करू लागले. या पतीसमोर आल्यानंतर याच्यामधूनच वेगळं काही घडेल आणि आपल्यावरला विश्वास हा पतीचा उडेल. पण तो तिचे व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करत होता. वेगवेगळ्या प्रकारे तिच्यावरती बळजबरी करत होता आणि शेवटी त्याला माहिती झालं. त्या दोघांनी प्लॅन करून याचा खून केला आणि या दोघांना आता जेलमध्ये जावे लागले. याचा पद्धतशीरपणे विचारपूर्वक पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट देऊन विचारपूर्वक त्याला समजावून सांगून याच्यावरती अशी एक कायदेशीर गुन्हा दाखल करायला हवा होता. पण यांनी स्वतःच त्याचा खून करण्याचं ठरवलं. त्याचंही चुकलं, यांचंही चुकलं आणि आता हे दोघंही जेलमध्ये जाऊन बसले. तोही त्याचा संसार उद्ध्वस्त करून आपलं जीवन संपवून बसलेला आहे.
तर भेटूया मित्रांनो आपण पुढच्या स्टोरीमध्ये. आपल्या अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या आपण तुमच्यासाठी सावध होण्यासाठी आणि एक नॉलेजेबल बनवण्यासाठी माहिती भेटण्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती आणत असतो. आणि या वाढत्या गुन्हेगारी वृत्तीमुळे आणि लोकांच्या वासनेमुळे या क्राईम गुन्हे जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. हे कुठेतरी कमी व्हावेत हा एक उद्देश ठेवून आपल्यासमोर या घटना आपल्यासमोर आणत असतो. धन्यवाद मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची.